नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बटाट्याची रस्सा भाजी बघणार आहोत। तर इथं मी 4 बटाटे साली काढून चिरून असं पाण्यामध्ये घालून ठेवलेत। आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। तेल घालू, तेल तापले आपण कढीपत्ता घालू, बारीक चिरून घेतलेला कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया। कांदा परतून झालाय, आपण एक टोमॅटो घालून घेऊया। रस्सा बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊ। तर त्यासाठी मी इथं थोडंसं खोबरं घेतलंय, कोथिंबीर, लसूण हे आपण मिक्सरला बारीक वाटण करून घेऊया। कांदा टोमॅटो छान असं परतून झाला तर वाटून केलेला मसाला घालू। मसाला आपण परतून घेऊया। मसाला आपला छान असा परतून झाला, ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहोत। हा मसाला घरी बनवलेला आहे आणि हा मसाला घातल्यानंतर दुसरा कोणताही मसाला घालायची गरज नाही आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया, मिक्स करून घेऊ। तर याच्यामध्ये आपण चिरून घेतलेले बटाट्याच्या फोडी घालणार आहोत। दोन मिनिटं बटाटा आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया। बटाटा आपला परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊया। तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं पाणी घालून घ्यायचं। मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया। भाजीला आपल्या उकळी आलेली आहे, आपण झाकण काढून एकदा मिक्स करून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर घालू, पुन्हा झाकण ठेवून आपण बटाटा शिजेपर्यंत बारीक गॅसवर आपण बटाटा शिजेपर्यंत शिजवून घेऊया। आपली बटाट्याची रस्सा भाजी तर तयार आहे। हे भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।